पवना जलवाहिनी प्रकल्प अनावश्यक असून तो पर्यावरण आणि तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे असे मत राष्ट्रीय समन्वयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे। समन्वयाच्या राष्ट्रीय समन्वयक सुनीती सूर यांनी ही माहिती दिली। त्या म्हणाल्या, यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीत जल आणि भूगर्भशास्त्र तज्ञ डॉक्टर मुकुंद घारे, शिक्षण तज्ञ डॉक्टर द.ना. धनागरे, कायदा अभ्यासक डॉक्टर जया सागडे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि जल नियोजन तज्ञ श्रीपाद धर्माधिकारी यांचा समावेश होता। त्यांनी हा अहवाल तयार केला आहे। हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे। धर्माधिकारी आणि धनागरे म्हणाले, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा अहवाल तयार केला आहे। पिंपरीला जलवाहिनीने पाणी दिल्यास नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होईल आणि नदीकाठावरील गावांची सिंचन क्षमता घटेल। विहिरींचाही जलस्तर खालावेल। नदीतील वाहते पाणी कमी झाल्यास प्रदूषणाची पातळी वाढेल। त्याचा परिणाम शेती, पिण्याचे पाणी आणि मत्स्य व्यवसायावर होऊ शकतो। पवना धरणातील पाणी वाटपाच्या मूळ प्रस्तावाप्रमाणे 96.5 दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। विरोध नाही आहे, फक्त तो बंद पाईपलाईन द्वारे घेऊ नये, ते पाणी ते नदीतनं घ्यावं आणि त्याच्या मागची त्यांनी काही कारणं दिली की जर ते पाणी बंद पाईपलाईन बंद गेलं तर आम्हाला सिंचनासाठी जे काही पाणी मिळत आहे ते आता त्यांना तिथे कालवे नाही आहेत, त्यांना नदीतनं सरळ उपसा सिंचनाद्वारे ते घ्यावं लागतं। ते पाणी आमचं कमी होईल, त्याच्यामध्ये घट होईल, हा एक मुद्दा होता आणि त्या पाण्यातलं प्रदूषण वाढेल, हा दुसरा मुद्दा होता। आणि त्यामुळे त्याचं म्हणणं होतं की पाणी घ्यावं त्यांनी, पण ते नदीद्वारे घ्यावं। तर याचा प्रश्न, ह्या प्रश्नाचा आम्ही अभ्यास केला, कारण बंद पाईपलाईन त्याचे फायदे काय, तोटे काय आहेत, खरोखर शेतकऱ्यांच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या कितपत खऱ्या आहेत याचा अभ्यास केला। मुंबईत झालेल्या सभेतील भाषणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दलित नेत्यांबद्दल काढलेल्या अपशब्दांच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 21 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांनी जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये पोलिसांच्या आणि दंगलीच्या संदर्भात भाष्य न करता बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या इंदू मिलच्या जागेसंदर्भात जी अवमानकारक भाषा वापरली त्याचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाच्या वतीने ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली दांडेकर पूल या ठिकाणी राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन आणि रास्ता रोको करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यात चपलांचा हार घालून त्याची ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक काढली। यावेळी ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी त्यांच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांचा पुण्यामध्ये कोठेही जाहीर सभा अथवा कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा दिला। तसेच त्याने तमाम आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी असेही सांगितले। यावेळी महेंद्र कांबळे, दीपक ओवाळ, अनिल गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, नवनाथ गायकवाड, दत्ता सुरटे, तानाजी ताकेरे, वर्षा सुरते, कालिंदी इंगळे, प्रज्ञावंत गायकवाड आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। पोलिसांचे अनेक असे प्रश्न आहेत, परंतु त्या कुठल्याही प्रश्नाला त्यांनी हात घातला नाही। केवळ निमित्त पोलिसांना मारहाण झाली, मीडियाला मारहाण झाली, हे केवळ राज ठाकरेंचं निमित्त होतं, परंतु त्यांना शक्ती प्रदर्शन करायचं होतं व त्यांचा जो मनुवादी चेहरा होता तो त्यांना दाखवायचा होता। त्यांची जी दलित समाजाबद्दल, बौद्ध समाजाबद्दल जी गरळ होती, जे विष होतं ते त्यांना ओकायचं होतं। कारण त्यांनी स्वतः कोहिनूर मिल आहे ती स्वतः गिळंकृत केली। कोहिनूर मिलचे बरेचसे कामगार त्या ठिकाणी देशोधडीला लागले, त्यांची रोजीरोटी गेली। आता त्यांचा डोळा हा इंदू मिलवर आहे। ते
आमच्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना म्हणतात की हे नेते काय करतात. मग मी राज ठाकरे यांना असा सवाल करते की राज ठाकरे तुम्ही काय करताय की तुम्ही स्वतःला महाराष्ट्र धर्म मानताय असं म्हणताय. मग हा महाराष्ट्र धर्म कोणता की जेथे बौद्धांवरती अन्याय अत्याचार होतो, पुतळ्याचं विटंबन होतं, आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते, खैरलांजी सारखं प्रकरण घडलं जातं. ज्यावेळेस युती सरकार होतं 95 मध्ये त्यावेळेस रमाबाई हत्याकांड झालं, त्यावेळेस त्यांनी गुन्हेगारांना पोचलं, आमच्या बऱ्याच लोकांच्या कत्ली झाल्या. राज ठाकरे तेव्हा कुठे गेले होते. बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करते की राज ठाकरे तुम्ही सगळ्यांच्या नादी लागा, परंतु आंबेडकर चळवळीच्या नादी लागू नका. आंबेडकर जनतेमध्ये तुमच्याबद्दल असंतोष पसरलेला आहे, कारण आमच्या अस्मिता आमचं दैवत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्याबद्दल ब्र काढायला आम्हाला चालणार नाही. इतर लोक ऐकून घेतील, परंतु आम्ही ते ऐकून घेणार नाही. आम्ही तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की राज ठाकरे यांच्यावरती यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि आंबेडकर जनतेची त्यांनी जाहीर माफी मागावी, नाहीतर देशभर या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि राज ठाकरेंना त्यांची जागा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर दाखवली जाईल, पण तत्पूर्वी त्यांना देखील की आंबेडकर चळवळीची काय ताकद आहे ही दाखवली जाईल. आणि पुणे शहरातच काय तर महाराष्ट्रामध्ये त्यांची कुठेही आंबेडकर चळवळीतले लोक हे त्यांची सभा होऊ देणार नाही. त्यांच्या सभा आम्ही उधळून लावू असं या ठिकाणी मी जाहीर आवाहन राज ठाकरेला आमच्या आंबेडकरी जनतेच्या विविध संघटनांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी करते. प्रेम आणि जिव्हाळा हेच माणसाला आयुष्यात मोठे बनवतात असे विचार ऑप्टा सिस्टीमचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते अभिजित घोलप यांनी व्यक्त केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वतीने कैलासवासी हेरंब बळवंत मेंढी स्मरणार्थ अभिजित घोलप यांना मंडळाचे अध्यक्ष दीना जोशी यांच्या हस्ते राज्यस्तरीय उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश आळेकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत जोशी, उपाध्यक्ष सम उपासनी आदी उपस्थित होते. घोलप म्हणाले, प्रेम जिव्हाळा हेच माणसाला आयुष्यात मोठे बनवते. उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले होते, हे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. चित्रपट आणि टेक्निकल व्यवसाय हे दोन वेगवेगळे व्यवसाय आहेत. देऊळ आणि भारतीय या दोन चित्रपटांची आम्ही निर्मिती केली. त्यातील देऊळला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर भारतीय हा चित्रपट भारतीयांसाठीच काढला आहे. माणसाच्या जडणघडण आणि विचारांवरच संस्कार अवलंबून असतात असे घोलप यांनी सांगितले. यावेळी सतीश आळेकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आसाम सद्यस्थिती या विषयावर भाजपचे खासदार तरुण विजय यांनी पत्रकार परिषदेत आपली मते मांडली. यावेळी शहराध्यक्ष विकास मटकरी, आमदार भीमराव तापकीर, महिला मोर्चा अध्यक्षा मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. विजय म्हणाले, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या भ्रष्टाचार, काळे धन, घुसखोरी, जवान ज्योतीचा अपमान करणारे यांच्या विरोधात आक्रमक होण्यास सांगत नाहीत, परंतु लोकशाही मार्गाने लढणाऱ्यांवर आक्रमण करण्यास सांगतात. ही खऱ्या अर्थाने आणीबाणीची परिस्थिती आहे. देशभक्तांचे ब्लॉग, इंटरनेट अकाउंट लॉक करतात, परंतु पाकिस्तानात बसून आणि घुसखोरीच्या माध्यमातून भावना भडकवणाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. प्रदीप ब्रह्मांसारख्या आमदारांना कोणतेही वॉरंट नसताना घुसखोरांच्या सांगण्यावरून अटक केली गेली. या विषयावर आम्ही मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असून महिलांवर झालेले अत्याचार आणि अन्य बाबींची विशेष पथक पाठवून चौकशी करावी अशी मागणी केल्याचे विजय यांनी सांगितले. ईशान्येत सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात देशभर जनजागृती अभियान सुरू केले आहे असेही त्यांनी नमूद केले. आने वाले दिनों का खतरनाक संकेत देते हैं और हम चेतावनी देते हैं कि भारतीय जनता को टेकन फॉर ग्रांटेड नहीं ले. यह वह जनता है जिसने जान हथेली पर रखकर इमरजेंसी का सामना किया था और तख्ता पलट किया था. लोकतांत्रिक तरीके से, संविधान के तरीके से जेलें भर डाली थी.
वनराई पर्यावरण वाहिनीच्या 10 शाळांना सुरेश कलमाडी यांच्या खासदार निधीतून 5 संगणक आणि 2 प्रिंटर प्रदान करण्यात आले. खासदार सुरेश कलमाडी, डॉक्टर सतीश देसाई, सुरेश पेशवानी आदी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर दारिया म्हणाले, गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण निर्दोष असतो. त्यामुळे कलमाडी हे निर्दोष असून त्यांना बळीचा बकरा बनवले जात आहे. काही लोक हात धुवून कलमाडी यांच्या मागे लागले आहेत. कलमाडी स्वच्छ असतील तर त्यांना माझी साथ असेल. वनराईच्या कार्याने पर्यावरणाविषयी जागृती झाली असून युवकही सहभागी होत आहेत. एक दिवस शेतासाठी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा उपक्रम वनराई राबवत आहे. सुरेश कलमाडी म्हणाले, राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यात मी एकही गुन्हा केला नाही. पुण्याचे नाव मोठे करणे हे माझे काम असून ते मी कधीही खराब होऊ देणार नाही. माझ्यावर एकही आरोपपत्र दाखल नाही. माझ्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब सुरू असल्याने एक फिर्याद दाखल करण्यात आली. त्यातही काहीच सापडणार नाही असेही ते म्हणाले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.